नमस्कार, मी आहे रमा आणि रमास रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्रीजमध्ये घाण वास येत असेल किंवा फ्रीजमध्ये काही डाग पडले असेल किंवा फ्रीजमध्ये पिवळे डाग पडले असेल तर फ्रीज कसा साफ करायचा की ज्यामुळे फ्रीज एकदम नवीनसारखा दिसेल। जर फ्रीजमध्ये जास्त बर्फ जमा असेल व डिफ्रॉस्टचे बटन काम करत नसेल तर फ्रीज बंद करून ठेवल्याने काही वेळात बर्फ विरघळतो। जर वेळ नसेल तर त्यावर थोडे गरम पाणी टाका व चमच्याने बर्फ काळजीपूर्वक काढा। फ्रीजमधील सर्व सामान काढून बाजूला ठेवा। जर तुम्हाला पुन्हा सर्व ट्रे व्यवस्थित काढता किंवा लावता येत असेल तरच काढा। फ्रीजचे रबर मी काढत आहे कारण ते खूप खराब झाले आहे। जर तुमच्या फ्रीजचे रबर थोडेसेच खराब झाले असेल तर काढू नका, ते तुम्ही टूथब्रशने साफ करू शकता। रबर जर लावायला जमेल तरच काढा, तसे ते लावणे खूप सोपे आहे। फ्रीज साध्या कपड्याने अगोदर मी साफ करून घेत आहे। फ्रीज साफ करण्यासाठी मी खाण्याचा सोडा घेतला आहे 2 चम्मच, त्यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकत आहे, पाणी अर्धी वाटी टाकत आहे व लिक्विड सोप घेतला आहे मी 1 चम्मच। हे मिक्स करून आता मी फ्रीजच्या आत लावत आहे, त्यामुळे फ्रीजच्या आतमध्ये जर घाण वास येत असेल, काही डाग असेल तर ते निघून जातील व फ्रीज एकदम नवीनसारखा दिसेल। सर्व बाजूला आपण हे लावून घ्यायचे आहे। सगळीकडे हे मिश्रण लावल्यानंतर आपण फ्रीजच्या आतील सर्व वस्तू साफ करून घेणार आहोत, त्यानंतर फ्रीज साफ करणार आहोत। बाहेर पण आपण बनवलेले हे मिश्रण लावायचे आहे। या सर्व वस्तू धुवून झाल्यावर आपण सुक्या कपड्याने पुसायच्या आहेत। फ्रीज हलक्या हाताने आपण घासणार आहोत, त्यामुळे जिथे डाग असेल किंवा पिवळे पडले असेल ते सहज साफ होईल। जिथे हाताने घासता येत नाही तिथे तुम्ही टूथब्रशचा वापर करून साफ करायचे आहे। त्यानंतर साफ पाण्यात कपडा बुडवून फ्रीज व्यवस्थित साफ करायचा आहे, कारण आपण त्यामध्ये खाण्याचा सोडा, लिंबूचा रस आणि लिक्विड सोप टाकले आहे, ते व्यवस्थित निघाले पाहिजे। आता आपण सुक्या कपड्याने फ्रीज पुसून घ्यायचा आहे।
तसे तर आपण फ्रीज दर हप्त्याला साफ करतो, पण जास्त घाण झाला असेल किंवा फ्रीजमध्ये घाण वास येत असेल तर अशा पद्धतीने फ्रीज साफ करायचा आहे. सर्वात अगोदर फ्रीजचे रबर लावून घ्यायचे आहे, त्यानंतर बाकीचे सामान लावून घेणार आहोत. फ्रीज साफ करण्या अगोदर मेन स्विच बंद करून काढून ठेवायचा आहे. फ्रीज क्लिनिंगसाठी काही टिप्स मी सांगत आहे. फ्रीजमध्ये खूप जास्त सामान ठेवू नका, त्यामुळे फ्रीजमध्ये हवा खेळती राहील व फ्रीज चांगला चालेल व फ्रीजमध्ये घाण वास येणार नाही. फ्रीजची कूलिंग चांगली राहील. फ्रीजमध्ये ज्या वस्तू ठेवणार असाल त्याची एक्सपायरी डेट बघून त्या वस्तू ठेवा. एक्सपायरी डेट संपलेल्या वस्तू काढून टाका. ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच ठेवा. जर फ्रीज जास्त खराब होत असेल तर तुम्ही त्यामध्ये डायनिंग टेबल मॅट किंवा फ्रीज मॅट ठेवू शकता. त्यामुळे जी काही घाण होईल ती मॅटवर होईल व मॅट तुम्ही सहज काढून स्वच्छ धुवू शकता व साफ करून लगेच फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्यामुळे काय होईल, फ्रीज जास्त खराब होणार नाही. तुम्ही 20 ते 25 दिवसांनी फ्रीज साफ करू शकता व तुम्हाला फ्रीज सारखे साफ करावे लागणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा व अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.